विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडीवरून महायुतीमध्ये अंतर्गत संघर्षाची मोठी ठेणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही जागा नेमकी कोणाची यावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने आलेत। परंपरा विरुद्ध सद्यस्थितीतील ताकद असा हा थेट संघर्ष पाहायला मिळतोय। संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा कुणाला? भाजप शिवसेनेत अंतर्गत संघर्ष। भाजप शिवसेनेचा दावा, जागा कुणाला मिळणार? छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच महायुती जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। विधान परिषदेची जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे, तर भाजपनं देखील या जागेवर दावा ठोकलाय। त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा वाढण्याची चिन्ह आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळालेलं यश आणि ताकदीच्या जोरावर भाजप या जागेवर दावा करताय। हे बघा, तुम्ही मागचा झालेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा प्रवास बघितलाय आणि भाजपने दमदार मुसंडी या सगळ्या निवडणुकांमध्ये मारलेली आहे। आणि सगळीकडे संख्येमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष जो आहे तो सगळ्यांच्या पुढे आहे। त्याच्यामुळे आम्हा सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांची अशी पूर्ण इच्छा आहे की हा मतदारसंघ संख्याबळाच्या जोरावर निवडणुका चालतात आणि तो भाजपला मिळाला पाहिजे। तर दुसरीकडे शिवसेनेनं देखील विधान परिषदेच्या जागेवर दावा सांगितलाय। भाजपकडे संख्याबळ जास्त आहे, मात्र इतरही पक्ष या निवडणुकीत मतदान करत असल्याचं शिवसेनेनं भाजपच्या लक्षात आणून दिलं। तसंच ही जागा आतापर्यंत शिवसेनेची राहिली आहे, त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार असा ठाम निर्धार शिवसेनेकडून करण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्था संभाजीनगर जालना मतदारसंघ हा अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शिवसेना लढतीये आणि आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आमदारसुद्धा शिवसेनेचा होता, त्यामुळे जागा निश्चितच शिवसेनेची आहे आणि या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब निश्चित निर्णय घेतील। परंतु संपूर्ण शिवसैनिकांची भावना, पदाधिकाऱ्याची भावना हीच असेल की स्थानिक स्वराज्य संस्था ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेने ती लढवली पाहिजे। ठाकरेंची शिवसेनाही या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। दोन्ही शिवसेना एकत्र असताना अंबादास दानवेंची विधान परिषदेवर वर्णी लागली होती, त्यामुळे ही जागा मूळ शिवसेनेची असल्यानं त्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे। ही जागा लढणार महाविकास आघाडी म्हणून लढणार। निश्चितच येणाऱ्या 2-4 दिवसात या संदर्भात आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठका होणार आणि या बैठकामध्ये निश्चित कोणती जागा लढायची ठरणार। शिवसेना या जागेवरची तयारी करत आहे। तिन्ही पक्षांच्या दाव्यामुळे संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या निवडणुकीला रंगत येणार आहे। दोन्ही शिवसेना मूळ जागा त्यांचीच असल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे भाजप मात्र संख्याबळाच्या जोरावर या जागांवर दावा करताय। त्यामुळे महायुती हा वाद कसा मिटवणार याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।